तर महाराष्ट्रामधल्या मराठी आणि हिंदी वादामध्ये राज्यपालांनी आता उडी घेतली। राज्यपालांच्या विधानानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का, असं वक्तव्य राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलंय। भाषेवरून द्वेष पसरवला तर राज्याचं नुकसान होईल असंही राज्यपालांनी म्हटलेलं आहे। यावर आदित्य ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे। If you come and beat me, can I speak in Marathi immediately? Is it possible? If we spread this type of hatred, then which investor will come? In the long run, we are doing harm to the Maharashtra. राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही। हिंदीला कोणाचा विरोध नाहीये, हिंदी भाषिकांना कोणाचा विरोध नाहीये, पण पहिलीपासून सक्ती याला विरोध। आणि काल मला वाटतं केंद्र सरकारने पण आमचीच भूमिका मांडली आहे। मग राज्यपाल काही केंद्र सरकारच्या विरोधात आहे का? मला असं वाटतं की त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे। तेही मराठी बोलतच असतील, काही विषय येत नाही। ते जर मराठी इकडे येऊन बोलत असतील, मला माहिती नाही ते एक्झॅक्टली मराठी बोलतात की नाही, पण जर बोलत असतील तर इतर भाषिकांनी या राज्यात आलेले आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, त्यांनी मराठी का शिकू नये?